प्रचार अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आला आहे। माझ्यासमोर माढा विधानसभेचे तुतारीचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील आहेत। आबा प्रचाराचा रणधुमाळ सुरू झाला आहे, आरोप प्रत्यारोप फेरी सुरू झाली आहेत। काल माढ्यामध्ये जी सभा झाली त्यामध्ये ढोबळे सर यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने टीका झाली, त्यामुळे वातावरण कुठं वेगळं झाले, निवडणूक वेगळ्या पातळीवर चालली असं वाटते। कारण आज ढोबळे सरांवरती टेंभुर्णी या ठिकाणी काही कार्यकर्त्यांमधून गुन्हे नोंद होत आहेत, निवडणूक वेगळ्या वाटत होत असं वाटतं का? काय नाही, मला या निमित्तानं आपल्याला सांगायचे की दादा हे आदरणीय आहेत, दादा वयाने मोठे आहेत, त्यामुळं अख्ख्या प्रचारामध्ये माझ्याकडून कधीही दादांवरती आम्ही टीका करत नाही। माझ्या समोरचा उमेदवार हा रणजित भैया शिंदे साहेब आहेत, त्यांच्याबद्दलच आम्ही त्या ठिकाणी बोलतोय। आणि जे काही त्या ठिकाणी ढोबळे सर बोललेत ते ढोबळे सरांचं आणि दादांचं साम्य वय आहे, एका वयाचे आहेत, एका सोबत काम केलेलं आहे आणि त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी जे काय बोलले त्याचा अप्रयास न करता त्या ठिकाणी खिलाडी वृत्तीनं त्याकडे बघावं आणि त्या ठिकाणी ती निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये प्रचार आणि अपप्रचार ह्याचा टाळून त्या ठिकाणी योग्य अजेंड्यावरती निवडणूक आणावी। ढोबळे सरांनी तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून शिंदेवरती निशाणा साधला असं वाटतं? नाही, कसं आहे, ढोबळे सरांनी त्या ठिकाणी त्यांचं जी काय खतखत असेल ती त्यांनी बोलून दाखवली असेल, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही। पण जे काही झालं असेल ते त्यांनी मला देखील त्या ठिकाणी याबद्दल हे आहे की दादांना सरांनी देखील एकमेकाला बोलत असताना आपण एका वेगळ्या उंचीवर असल्यामुळं ती उंची गाठूनच आपण पुढच्या काळामध्ये प्रचार केला पाहिजे। खरं तर प्रचाराचा खूप रंगत वाढत चालला आहे, एकमेकाच्या गटाची ताकद वाढत चालली आहे। काल सावंत बंधूंची तिकडं गट मिळून झाली, ते होत असताना आज तुम्ही सुस्तीतला मोठा जो गट पद्धतीने आप्पा नव्हते आले, आपण सहकारी भेटायला आम्ही गेलो। मी उमेदवार आहे, मत मागायचा माझा अधिकार आहे, मी मत मागायला त्या ठिकाणी गेलो होतो आणि बरेच जण त्या ठिकाणी मत मागतात, भेटतात, आपल्याला संध्याकाळी देखील एक रिझल्ट देणार आहे आम्ही। त्या ठिकाणी ह्या गटतटामध्ये आपण एक गोष्ट बघितली पाहिजे की आपल्याला मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर आत्ता जे पद्धतीनं शिवाजी सावंत सर हे त्या निवडणुकीला पाठिंबा देत आहेत, गेले 20 वर्षे एकमेकाविरुद्ध लढले आणि 20 वर्षानंतर आत्ता जर त्या ठिकाणी एकमेकाचे लढणारे विरोधक एकत्र येत आहेत आणि कारण काय देतात तर 2009ला परकीय आक्रमण झालं होतं आणि आता देखील होतं आहे। याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी मी माढा मतदारसंघात माझं गाव आहे आणि मी त्या मतदारसंघातला मतदार आहे आणि मला उभारण्याचा लोकशाहीनं बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं अधिकार दिला आहे आणि तरी ते परका म्हणतात। परंतु 42 गावांनी 3 वेळा दादांना निवडून दिलं, त्यावेळेस आम्ही कधी म्हणलो नव्हतो, परंतु हा जी काही त्यांच्या वैचारिक पातळीचा जो विषय आहे हा खरं तपासण्याची गोष्ट आहे। आणि त्यांनी एकत्र येत असताना सांगितलं की आम्ही सगळं इथून पुढं एकत्र येऊ वगैरे। 2009ला देखील आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील मोठे दादा उभारणार, त्यावेळेस ते एकत्र आले आणि दादांना उभारायचं कॅन्सल झाल्यावर ती दोघं एकमेकाविरुद्ध लढली। 2014ची निवडणूक देखील आपल्याला आठवत असेल, 2014च्या निवडणुकीत कल्याणराव काळेसाहेब विरुद्ध दादा निवडणूक झाली तर कल्याणराव काळेसाहेब निवडून येणार अशी परिस्थिती असताना त्यावेळेस देखील शिवाजी सावंत सर उभा राहिले, साठे उभा राहिले आणि तिरंगी चौरंगी निवडणूक करून त्या ठिकाणी दादा दुफळीत निवडून आले। ही त्यांची इंग्रजांची नीती आहे की त्या ठिकाणी उभा करायचा आणि फाळणी करायची। आत्ता देखील तुम्ही बघा, आत्ता देखील साठे उभा आहेत आणि सावंत सर त्यांना मिसळलेत, म्हणजे ही ठरलेले डाव आहेत, इकडून तिकडं खेळायची ही सगळी एक आहेत आणि त्या ठिकाणी ह्यामुळंच त्या ठिकाणी 30 वर्ष अशी सत्ता केंद्र त्यांनी त्या ठिकाणी आपापली ठेवली आणि हे राजकारण वेगळ्या दिशेने गेलं आहे। उद्या हे सगळ्या मतदाराला कळाले, त्यामुळं आता मतदार हा शरदचंद्र पवारसाहेबाच्या पाठीमागं आहे आणि उद्या पवारसाहेबांनाच मतदान हा मतदारसंघ करणार आहे। कितीही कोण कोणापुढे गेलं आणि कोण कोणीकडे आलं, म्हणून पवारसाहेबांचा विश्वास लोकांचा जो आहे तो अजून अधिक मजबूत होईल। तर महायुतीच्या माध्यमातून मिनलताईसाठी उभे असताना मात्र बबनदादाच्या माध्यमातून सगळे जे महायुतीचे घटक पक्ष आहेत ते पाठिंबा देत आहेत। बबनदादा फक्त महायुतीमध्ये उभं राहिलेत, अपक्ष उभं राहिलेत, ह्या सगळीकडं कसं बघ? जे आत्ता बोललो, इंग्रजांची जी नीती आहे ती वापरली गेली आहे, ज्या पद्धतीनं तोडो। आता दादाच खरे महायुतीचे उमेदवार होते, रणजित भैया हे महायुतीचे उमेदवार होते, परंतु त्यांनी तिरंगी करण्यासाठी स्वतः अपक्ष उभा राहून त्याच ठिकाणी साठेंना उभं केलं आणि आता काल शिवाजी सावंत सरांनी सांगितलं की रणजित भैयांना महायुतीचा पाठिंबा आहे
म्हणजे या मतदारसंघात महाविकास आघाडीचा मी उमेदवार, महायुतीचे 2 उमेदवार उभे आहेत. त्यामुळं ह्यांचं खरं रूप उघडं बाहेर पडलं. ह्यांना अशी परिस्थिती होती की मराठा आरक्षणाच्या वरती मनोजदादा जरांगे पाटील साहेबांवरती त्यांनी ज्या ठेका घेतला म्हणून बोलले आणि उमेदवारांनी 50,000 रुपये देऊन जी समाजाची पैशात किंमत केली, 1-1, 2-2 रुपये लोकांनी परत केले आणि ह्याचा रोष याला सामोरे जावं लागेल म्हणून त्या ठिकाणी त्यांनी भाजपा नको आणि महायुती नको म्हणून हा मार्ग काढला. पण त्यांचा खरा चेहरा आता समोर आला. त्यामुळं ते भाजपाचेच त्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्यामुळं आता लोक त्यांना मताचा त्या ठिकाणी फिरवतील, त्यांना मतं टाकणार नाहीत हा या ठिकाणी विश्वास वाटतो. खरं तर ह्या निवडणुकीमध्ये बेरजेचं राजकारण खूप होऊ लागले. ज्या पद्धतीनं बबनदादांनी विरोधक एकवटणे प्रयत्न केला त्या पद्धतीनं अभिजित पाटील यांच्याकडून बबनदादा विरोधक पुन्हा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न होणार आहे. महत्त्वाचं माझ्याकडं सगळ्यात मोठं श्रीकृष्ण शरदचंद्र पवार साहेब आहेत, मोठे दादा आहेत, खासदार साहेब आहेत आणि माझी जनता माझ्यासोबत आहे आणि जनताच त्या नेते मंडळीला सांगते आहे की आपण एकत्र येऊन आबाबरोबर काम करूया. मला नक्की माहिती आहे जे नेते मंडळी आहेत ते जरी शरीरानं तिथं असले तरी मनानं ते सगळे माझ्यासोबत आहेत. त्या सगळ्यांचा मला आशीर्वाद मिळणार आहे आणि उद्याच्या निवडणुकीचा 23 तारखेचा निकाल हा तुम्हाला अभूतपूर्व बघायला मिळेल आणि त्या दिवशी हे सगळे नेते मंडळी माझ्यासमोर सोबत दिसतील. कुठल्या अदृश्य शक्तीचा लाभ होणार आहे कोणा? खूप अदृश्य शक्ती आहेत ज्या माझ्या कडनं फिरतायत आणि ते मला आशीर्वाद देत आहेत. तर हे होते अभिजित पाटील विठ्ठलचे चेअरमन.